आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया प्रजासत्ताक आणि गणराज्य म्हणजे काय. तर मी आहे डॉक्टर वासुदेव भगत, BLD कॉलेज पिंजर, BA सेमिस्टर 2 राज्यशास्त्र या विषयाच्या 4थ्या युनिटमध्ये ही संकल्पना आपल्याला अभ्यासाला आहे. किंवा आपल्या देशाच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य अशा प्रकारचा आपल्या देशाच्या राजकीय व्यवस्थेच्या स्वरूपाचा उल्लेख आहे. यापूर्वी आपण सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष हे 3 संकल्पना लक्षात घेतलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. आजच्या तासाला प्रजासत्ताक म्हणजे काय आणि गणराज्य म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने आणि विभिन्न स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा या शब्दांचा किंवा या संकल्पनेचा आपण अर्थ लक्षात ठेवायचा आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया गणराज्य म्हणजे काय. गणराज्य म्हणजे अतिशय सोप्या शब्दात ज्या राज्याचा किंवा ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख निर्वाचित असतो त्या राज्याला गणराज्य असे म्हणतात. म्हणजे काय, राष्ट्रप्रमुख कसा आहे, निर्वाचित म्हणजे निवडलेला, निवडून आलेला असा त्याचा अर्थ होते. पहा, म्हणजे आता आपला देश गणराज्य आहे का. मग आता आपण संविधानामध्ये उल्लेख करतो, पण अगदी समजून घेऊ आपण की आपला देश कसा गणराज्य आहे. तर आपल्या देशाचा राष्ट्रप्रमुख आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख आहेत आणि हे राष्ट्रपती जनतेच्या प्रतिनिधीद्वारे निर्वाचित होतात किंवा निवडले जातात. म्हणून आपला देश हे गणराज्य आहे असं आपण म्हणू शकतो. तर पुन्हा लक्षात घेऊ की गणराज्य म्हणजे काय. तर गणराज्य म्हणजे देशाचा राष्ट्रप्रमुख निर्वाचित असणे किंवा निवडलेला असणे त्या राज्याला म्हणतात गणराज्य. म्हणजेच आपल्या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत राष्ट्रपती आणि ते लोकप्रतिनिधीद्वारे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. त्यांची 5 वर्षाच्या कार्यकालासाठी निवड होते. म्हणून आपला देश हे गणराज्य स्वरूपाचा आहे. आता आपण पहा, थोडं आणखी वेगळ्या पद्धतीने लक्षात घेऊ की जसं इंग्लंड हे सुद्धा लोकशाही असलेला देश आहे, लोकशाही आहे इथं. आणि भारतामध्ये सुद्धा लोकशाही आहे. परंतु इंग्लंडमध्ये गणराज्य नाही किंवा गणराज्य स्वरूपाचे शासन व्यवस्था इंग्लंडची नाही. कारण इंग्लंडमध्ये लोकशाही असून सुद्धा इंग्लंडचा राष्ट्रप्रमुख म्हणजेच राजा हे वंश परंपरेने पदावर येतात. म्हणजेच एका राजाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा किंवा मुलगी हे राणी किंवा राजपदावर नियुक्त करण्यात येते. अशा प्रकारे इंग्लंड हे गणराज्य नाही. तर भारताचा राष्ट्रप्रमुख निर्वाचित पद्धतीने म्हणजे निवडणुकीद्वारे पदावर येत असल्यामुळे किंवा पद ग्रहण करीत असल्यामुळे आपला देश गणराज्य स्वरूपाचा आहे. हे यामधून मला तुम्हाला सांगायचं आहे, सूचित करायचं आहे. तर सर्वांच्या अगदी लक्षात आलं असेल की गणराज्य म्हणजे देशाचा राष्ट्रप्रमुख निवडणुकीद्वारे पदावर स्थानपन्न होणे किंवा पद ग्रहण करणे.
निवडणुकीद्वारे किंवा निवडलेला आणि निर्वाचित हे एकच शब्द आहे. आणि नियुक्त म्हणजे निवडून न जाता घराणेशाही किंवा वंशाद्वारे त्याची नियुक्ती होणे. तर असा आहे या गणराज्य या संकल्पनेचा अर्थ. तुमच्या सर्वांच्या हे लक्षात आलं असेल. एकाच व्हिडिओमध्ये आपण हे दोन संकल्पना लक्षात घेत आहोत. तर आता आपण पाहूया प्रजासत्ताक म्हणजे काय. पुन्हा तुमच्या समोर अगदी थोडक्यात सांगतो की गणराज्य म्हणजे देशाचा राष्ट्रप्रमुख निवडणुकीद्वारे पदावर येत असतो. त्या देशाच्या शासन व्यवस्थेला गणराज्यात्मक शासन व्यवस्था असे म्हणतात. आता प्रजासत्ताक, प्रजा म्हणजेच जनता, सत्ताक म्हणजे सत्ता, म्हणजे जनतेची किंवा प्रजेची सत्ता असा त्याचा अर्थ आहे. जनतेची किंवा प्रजेची सत्ता म्हणजेच प्रजासत्ताक असा त्याचा अर्थ. म्हणजे आपला देश प्रजासत्ताक आहे आणि इंग्लंड सुद्धा प्रजासत्ताक आहे. कारण आपल्या देशाच्या शासनाचा प्रमुख प्रधानमंत्री आहे. हे प्रधानमंत्री संसदेच्या बहुमताच्या आधारे ते पदावर येत असतात. आणि ज्यांच्या राजकीय पक्षाला बहुमत असेल म्हणजेच जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिलं असेल, त्यांची सत्ता निर्माण होते. त्यालाच प्रजासत्ताक शासन पद्धती असं म्हणतात किंवा त्यालाच लोकशाही पद्धती असं सुद्धा म्हणतात. प्रजासत्ताक म्हणजेच जनतेची किंवा प्रजेची सत्ता. अंतिम सत्ता कोणाची आहे? जनतेची किंवा देशातील नागरिकाची, देशातील लोकांची. म्हणजे ते कशा प्रकारे? तर निवडणुकीद्वारे त्यांचे प्रतिनिधी निवडले जातात आणि त्या प्रतिनिधी मार्फत देशाचा राज्यकारभार चालविला जातो. याला प्रजासत्ताक पद्धती किंवा प्रजासत्ताक शासन पद्धती असे म्हणतात. तर हा सुद्धा मुद्दा किंवा ही संकल्पना सुद्धा तुमच्या लक्षात आली असेल. अगदी आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा लक्षात ठेवा. अनेक मुद्दे, अनेक माहिती जेव्हा तुम्ही संकलित कराल तेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयार व्हाल. म्हणून हे संकल्पना लक्षात घेताना या पद्धतीने आपण लक्षात घ्यायचं आहे. ही माहिती आपण जाणून घ्यायची आहे. हे शब्द विशेषतः कुठं निर्देशित केलेले आहेत? तर आपल्या देशाच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये. आणि त्यामधून स्पष्टपणे दर्शविण्यात आलेले आहे की आपला देश हे प्रजासत्ताक आहे आणि गणराज्य स्वरूपाचा सुद्धा आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रजासत्ताकचा अर्थ सांगितला आणि गणराज्याचा अर्थ सांगितला. ही पद्धती आपल्या देशामध्ये 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली किंवा त्यानुसार संविधानाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ पुन्हा पहा. आपल्या मित्रांना सुद्धा द्या, कळवा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि ही संकल्पना अगदी सोप्या शब्दात जाणून घ्या. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. नंतर पुढील संकल्पना आपण विचारात घेऊ. ठीक, धन्यवाद.